आदित्य रानूबाईची कहाणी. आदित्य रानूबाई, ऐका तुमची कहाणी. आटपाट शहर होते. त्या नगरात एक ब्राह्मण राहत होता. तो नित्य समिधा फुलं दुर्वा आणायला रानात जात असे. तिथं नागकन्या देवकन्या वसावसत होत्या. काय गो बायांनो, कसला वसा वसता तुम्हाला सांगा. तुला रे वसा कशाला हवा? उचशील मातशील, घेतला वसा टाकून देशील. उतत नाही मातत नाही, घेतला वसा टाकीत नाही. तेव्हा त्या म्हणाल्या, श्रावण मास येईल तेव्हा पहिल्या आदित्यवारी मौनानं न बोलता उठावं, सचिळ अंगावर असलेल्या वस्त्रासह स्नान करावं. अग्रोदक पाणी, कोणाचा स्पर्श न झालेलं पाणी, ताजं पाणी आणावं. विड्याच्या पानावर रक्तचंदनाच्या आदित्य रानूबाई काढावी. 6 रेगांचं मंडळ करावं. 6 सुतांचा तातू करावा. त्याला 6 गाठी द्याव्या. पानफुल व्हावं. पूजा करावी. पानांचा विडा, फुलांचा झेला, दशांगाचं धूप, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा. 6 मास चाळावी. 6 मास पाळावी. बोटव्याची खीर, लोणकड तूप, मेहून जेऊ सांगावं. असेल तर चिरचोळी द्यावी. नसेल तर जोड गळसरी द्यावी. ती नसेल तर 2 पैसे दक्षिणा द्यावी आणि आपली वशाचं उद्यापन करावं. असा वसा ब्राह्मणानं केला. त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला. भाग्यलक्ष्मी आली. तेव्हा राजाच्या राणीनं ब्राह्मणाला बोलावून धाडलं. ब्राह्मण जाते वेळेस भिवू लागला, कापू लागला. तेव्हा राजाच्या राणीनं सांगितलं, भिवू नका, कापू नका. तुमच्या मुली आमच्या इथे द्या. आमच्या मुली गरीबाच्या. तुमच्या घरी कशा द्याव्या? दासी कराल, बटकी कराल. दासी करत नाही, बटकी करीत नाही. राजाची राणी करू, प्रधानाची राणी करू. मार्गेश्वराचा महिना आला. ब्राह्मणानं लगीन करून मुली दिल्या. एक राजाच्या घरी दिली, दुसरी प्रधानाच्या घरी दिली. गेल्या पावली मुलींचा समाचार घेतला नाही. 12 वर्षांनी समाचारास ब्राह्मण निघाला. राजाच्या घरी गेला. लेकीनं बसायला पाट दिला, पाय धुवायला पाणी दिलं. बाबा गुळ खा, पाणी प्या. तुझी कहाणी ऐकायला मला काही वेळ नाही. राजा पारधीला जाणार आहे. त्याला जेवायला उशीर होईल. तोच त्याच्या मनात राग आला. तेथून निघाला. प्रधानाच्या घरी गेला. तिनं पाहिलं, आपला बाप आला म्हणून बसायला पाठ दिला, पाय धुवायला पाणी दिलं. बाबा गुळ खा, पाणी प्या. गुळ खात नाही, पाणी पित नाही. माझी कहाणी करावयाची आहे, ती तू अगोदर ऐक. तुझी कहाणी नको ऐकू तर कुणाची ऐकू? घरात गेली. उतरंडीची 6 मोती आणली. 3 आपण घेतली, 3 बापाच्या हातात दिली. त्यानं मनोभावे कहाणी सांगितली. लेकीनं चित्त भावे ती ऐकली. नंतर जेवून खाऊन बाप आपल्या घरी आला. बायकोने विचारलं, मुलींचा समाचार कसा आहे? जिनं कहाणी ऐकली नाही ती दारिद्र्यानं पिडली, दुःखानं व्यापली. राजा मुलखावर निघून गेला. जिनं कहाणी ऐकली होती ती भाग्यानं नांदत आहे. इकडे जी दरिद्री झाली होती तिनं आपल्या लेकाला सांगितलं, मावशी घनघोर नांदत आहे, तिकडे जाऊन काही दिलं तर घेऊन ये. पहिल्या आदित्यवारी पहिला मुलगा उठला. तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला. अगं दासींनो, तुम्ही दासी कोणाच्या? आम्ही दासी प्रधानाच्या. फाटकं नेसला आहे, तुटकं पांघरला आहे, तळ्याच्या पाळीला उभा राहिला आहे. प्रधानाची राणी म्हणाली, परसदारानं घेऊन या. परसदारांना घेऊन आल्या. नाऊमाकू घातलं, पितांबर नेसायला दिला, जेऊ खाऊ घातलं, कोहळा पोकारला, होणामाहोरांनी भरला. बाबा ठेवू नको, विसरू नको, घरी जतन करून घेऊन जा म्हणून सांगितलं. वाटेनं आपला जाऊ लागला. तो सूर्यनारायण माळ्याच्या रूपानं आला. हातीचा कोहळा काढून नेला. मुलगा घरी गेला. आईनं विचारलं, काय रे बाबा, मावशीनं काय दिलं? दैवे दिलं, कर्मानं नेलं, कर्माचं फळ पुढं उभं राहिलं. मावशीनं दिलं होतं पण सर्व गेलं. दुसऱ्या आदित्यवारी दुसरा मुलगा गेला. तळ्याच्या पायी जाऊन उभा राहिला. अगं दासींनो, तुम्ही दासी कोणाच्या? आम्ही दासी प्रधानाच्या. प्रधानाच्या राणीला सांगा माझा निरोप. त्यांनी सांगितला. मग प्रधानाच्या राणीने त्याला घरी नेऊन नवमाकू घातलं, पितांबर नेसायला दिला, जेऊ खाऊ घातलं, काठी पकडून होणामोहरांनी भरून दिली. बाबा ठेवू नको, विसरू नको, घरी जतन करून घेऊन जा म्हणून सांगितलं. वाटेत सूर्यनारायण गुराख्याच्या रूपानं आला. हातची काडी काढून घेतली. मुलगा घरी गेला. झालेली गोष्ट राणीला सांगितली. दैवे दिले ते सर्व कर्मानं नेलं. पुढं 3ऱ्या आदित्यवारी 3रा मुलगा गेला. तळ्याच्या पाळी उभा राहिला. त्याला ही पहिल्यासारखं प्रधानाची घरी नेऊन नवमाकू घातलं, पितांबर नेसायला दिला, जेऊ खाऊ घातलं, नारळ पकडून होणामोहरांनी भरून दिला. ठेवू नको, विसरू नको म्हणून सांगितलं. घरी जाताना विहिरीच्या काठी नारळ ठेवून पाणी प्यायला विहिरीत उतरला. तो नारळ गडबडून विहिरीत पडला. घरी गेला. आईनं विचारलं, काय रे बाबा, मावशीनं काय दिलं? आई गो, मावशीनं दिलं पण दैवानं ते सर्व बुडालं. 4थ्या आदित्यवारी 4था मुलगा गेला. तळ्याच्या पाळी उभा राहिला. त्यालाही प्रधानाच्या राणीनं घरी नेऊन नवमाकू घातलं, पितांबर नेसायला दिला, जेऊ खाऊ घातलं. त्यालाही दह्याची शिदोरी होणामोहरा घालून बरोबर दिली. वाटेत सूर्यनारायण घरीच्या रूपाने आला. हातची शिदोरी घेऊन गेला. घरी गेला. आईनं विचारलं, काय रे बाबा, मावशीनं काय दिलं? आई गं, मावशीनं दिलं पण दैवानं ते सर्व नेलं. 5व्या आदित्यवारी आपण उठली. तळ्याच्या पाळी उभी राहिली. दासीने तिचा निरोप तिच्या बहिणीला सांगितला. बहिणीनं तिलाही परसदारानं घरी नेली. नवमाकू घातली, पाटावर नेसायला दिला. प्रधानाची राणी आदित्यवाराची कहाणी करू लागली. काय वसा करतेस तू मला सांग? बहीण म्हणाली, अगं पापिनी चांडाळी, बापाची कहाणी ऐकली नाहीस म्हणून तुला दारिद्र्य आलं. राजाच्या राणीने विचारलं, याला उपाय काय करू? तेव्हा तिनं वसा सांगितला. ती बहिणीच्या घरी राहिली. श्रावण मास आला. सांगितल्याप्रमाणे सूर्यनारायणाची पूजा केली. इकडे राजाला भाग्य आलं. राजानं बोलावून धाडलं, मावशी तुला छत्र आली, चामर आली, पाईक आले, परवर आले. मला रे पापिनीला छत्र कुठली, चामर कुठली, पाईक कोठले, परवर कोठले?
बाहेर जाऊन दाराशी बघतात तो राजा बोलाव आला आहे. राजा आला तशी घरी जायला निघाली. एकमेकींनी बहिणीने आहेर केले. वाटेनं जाऊ लागली. पहिल्या मजले स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपण पान वाढून घेतलं. तो कहाणीची आठवण झाली. करारे हकारा पिटारे डांगोरा, नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. उपाशी नाही, काही नाही. वाट्यानं एक मोळी विक्या जातो आहे. त्याला म्हणाले, आमच्या बाईची कहाणी ऐकायला ये. तुझ्या बाईची कहाणी ऐकून मला काय फळ, माझं पोट भरलं पाहिजे असं म्हणून तो राणीकडे आला. तशी राणीने 6 मोती घेऊन 3 त्याला दिली. 3 आपल्या हातात ठेवली. मनोभावे कहाणी सांगितली. त्यांना चित्तभावी ऐकली. त्याची मोळी लाकडाची होती, ती सोन्याची झाली. तो म्हणाला, बाई कहाणी ऐकल्याचं एवढं फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ, काय वसा असेल तो मला सांगा. तुला रे वसा कशाला हवा, उचील माचील घेतला वसा टाकून देशील. उतत नाही, मातत नाही, घेतला वसा टाकीत नाही. तेव्हा वसा सांगितला. पुढं दुसऱ्या मजलेस गेली. स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपण पान वाढून घेतलं. तेव्हा कहाणीची आठवण झाली. करारे हकारा पिटारे डांगोरा, नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. उपाशी नाही, काही नाही. माळ्याचा मळा पिकत नाही, विहिरीला पाणी लागत नाही. असा एक माळी चिंतेनं बसला आहे. त्याला हाक मारली, आमच्या बाईची कहाणी ऐक. तो आला. राणीनं 6 मोते घेतली. 3 आपल्या हातात घेतली. 3 माळ्याला दिली. राणीनं मनोभावे कहाणी सांगितली. माळ्याला चित्तभावी ऐकली. माळ्याचा मळा पिकू लागला, विहिरीला पाणी आलं. तो म्हणाला, बाई कहाणी ऐकल्याचं एवढं फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ, काय वसा असेल तो मला सांगा. मग राणीने त्याला वसा सांगितला. पुढं दुसऱ्या मजलेस गेली. स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपण पान वाढून घेतलं. तो कहाणीची आठवण झाली. करारे हकारा पिटारे डांगोरा, नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. उपाशी नाही, काही नाही. एक म्हातारी, तिचा एक मुलगा वनात गेला होता. एक डोहात बुडाला होता. एक सर्पानं खाल्ला होता. त्यामुळे चिंताक्रांत बसली होती. तिला म्हणाले, आमच्या बाईची कहाणी ऐक. ती म्हणाली, कहाणी ऐकून काय करू, मी मुलांसाठी रडते आहे. बरं येते. मग ती राणीकडे आली. राणीनं पहिल्याप्रमाणे तिला कहाणी सांगितली. तिनं चित्तभावी ऐकली. तिचा मुलगा वनात गेला होता, तो आला. डोहात बुडाला होता, तो आला. सर्पानं खाल्ला होता, तो आला. ती म्हणाली, बाई कहाणी ऐकल्याचं हे फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ, काय वसा असेल तो मला सांगा. मग राणीनं तिला वसा सांगितला. पुढं 4थ्या मजलेस गेली. स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपण पान वाढून घेतलं. तेव्हा कहाणीची आठवण झाली. करारे हकारा पिटारे डांगोरा, नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. उपाशी नाही, काही नाही. काना डोळा मासाचा गोळा, हात नाही, पाय नाही. असा एक मनुष्य रस्त्यामध्ये होता. त्याच्या अंगावर तांब्याभर पाणी ओतलं. पालता होता तो उधाणा केला. 6 मोते होती. 3 मोते त्याच्या बेंबीवर ठेवली. 3 मोतं आपण घेतली. राणीने मनोभावे कहाणी सांगितली. ती त्यानं ऐकली. त्याला हातपाय आले, देह दिव्य झाला. तो म्हणाला, कहाणी ऐकल्याचं एवढं फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ, काय वसा असेल तो मला सांगा. मग राणीने त्याला वसा सांगितला. 5व्या मुक्कामाला घरी आली. स्वयंपाक केला. सूर्यनारायण जेवायला आले. 7 दरवाजे उघडले. लोहगंगाळ पाणी तापविलं. षड्रश पक्वान्न जेवायला केली. सूर्यनारायण जेवायला बसले. त्यांना पहिल्या घासाला केस लागला. ते म्हणाले, अगं कोणा पापिनीचा केस आहे. राजाच्या राणीला 12 वर्ष दैर्य आलं होतं. तिनं आदित्वारी वळचणी खाली बसून केस विंचरले होते. काळ चवळ डोईचा केस, वळचणीची काडी डाव्या खांद्यावरून रेशी बाहेर टाकून दे. राजाच्या राणीला सूर्यनारायणचा कोप झाला होता, तसा कोणाला होऊ नये. ब्राह्मणाला, मोळी विक्याला, राजाच्या राणीला, माळ्याला, म्हातारीला, कानाडोळा मासाचा गोळा इतक्यांना जसा सूर्यनारायण प्रसन्न झाला होता, तसा तुम्हा आमा हो. ही 60 उत्तरांची कहाणी, 5 उत्तरी सुफळ संपूर्ण.